बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। आमदार शिवाजी पाटील यांनी चंदगड तालुक्यातील हेरे जमिनीचा प्रश्न आपल्या माध्यमातून मार्गी लावलाय। त्याच पद्धतीनं शेरे इनाम जमिनीचा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती आमदार अमल महाडिक यांनी केली आहे। त्यांच्या शब्दाला मान देऊन शेरे इनाम जमिनीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। याचबरोबर राज्यातील जनगणनेचं काम पूर्ण झाल्यानंतरच कोल्हापूर आणि लातूर किंवा नांदेड इथल्या विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासंबंधी निर्णय घेऊ असं आमदार बावनकुळे यांनी सांगितलं। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते। या दौऱ्यात त्यांनी प्रथम श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतलं। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नामदार बावनकुळे यांनी विविध प्रश्नांवर राज्याच्या महसूल विभागाची भूमिका स्पष्ट केली। कोल्हापुरातील शेरे इनाम जमिनीचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी आमदार अमल महाडिक प्रयत्न करतात। त्यांच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल असा खुलासा नामदार बावनकुळे यांनी केलाय। शिवाजी पाटीलनी हेरे सरंजाम चंदगडचा मोठा विषय माझ्याकडनं मार्गी लावला। आता या ठिकाणी आपल्या शहराचा एक प्रश्न आहे जो अमल महाडिकने मला सांगितला आहे, शेरी इनाम। तर शेरी इनामचाही प्रश्न सोडवायचा आहे। असे प्रश्न सोडण्याकरता मंत्री आले पाहिजे। कोल्हापुरात विभागीय महसूल आयुक्त कार्यालय व्हावं अशी मागणी जनतेमधून पुढे आली आहे। यावरही नामदार बावनकुळे यांनी खुलासा केलाय। लातूर आणि नांदेड याही ठिकाणी महसूल विभागीय कार्यालय करण्याची मागणी मराठवाड्यातून पुढे आली आहे। मात्र राज्यातील जनगणना झाल्यानंतरच विभागीय महसूल कार्यालयांचा प्रश्न मार्गी लागेल असं नामदार बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। की महसूल आयुक्ताचं कार्यालय व्हायचं असेल तर जनगणना येऊ द्यावी लागेल आणि जनगणना आल्यानंतर नेमकं मग कसं या पश्चिम महाराष्ट्राचं विभाजन करता येईल, दोन भागामध्ये विभागीय आयुक्तामध्ये हाही विचार करता येईल। जसं मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे एक विभागीय आयुक्ताला आहे, नांदेडला व्हावं की लातूरला व्हावं ही मागणी आहे। त्यामुळे तिथलाही प्रश्न सरकारसमोर आहे। हे दोनही प्रश्न कोल्हापूर आणि लातूर की नांदेड हे जे प्रश्न आहे हे जनगणनेचे आकडे आले की मात्र मग याच्यातला निर्णय होणार आहे। विद्यार्थी दशेतील युवा पिढीचा विधायक कामासाठी उपयोग करून घेतला पाहिजे। मात्र सध्या त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करून काही नेते आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत, हे चुकीचं असून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी विद्यार्थी वर्गाची माथी भडकवत आहेत असा आरोपही नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। तरुणाचा उपयोग, युवकांचा उपयोग त्यांचे माथे भडकावून हा राजकारणाकरता होऊ नये। आपल्या पक्षाची पक्षीय बांधणी ही केवळ अशा पद्धतीचं युवकांच्या मनात संभ्रम तयार करून, त्यांच्या मनात राग तयार करून त्यांचे माथे फिरकवणे, माथे त्यांनी भडकवणे हे जे सुरू आहे हे काही योग्य नाही। आजच्या पिढीला आपली जे विरासत, संस्कार, संस्कृती आहे आणि विज्ञान आहे, आधुनिकता आहे, याकडून समृद्ध महाराष्ट्राकडे, समृद्ध भारताकडे नेलं पाहिजे। ही आपली परंपरा आहे, हेच केलं पाहिजे। सर्व राजकारण्यांनी युवकांना मजबूतीनं त्यांना पुढे नेलं पाहिजे आणि युवकांचे जे काही प्रश्न ते सुटले पाहिजे, पण त्यांचे माथे मात्र भडकावू नये। राहुल गांधीचा प्रयत्न हा माथे भडकवण्याचा आहे, त्यामुळं त्यांचं आंदोलन हे राजकीय आहे। करवीर तालुक्यात तहसीलदारांच्या खोट्या सहीशिक्क्याचा वापर करून बिगर शेती जमिनीचा मोठा घोटाळा झालाय, त्याची सुद्धा माहिती घेऊ। अंगणवाडीतील मुलांना चांगला आहार मिळालाच पाहिजे, निकृष्ट आहार देणाऱ्या अंगणवाडी सेविकांवर कारवाई केली तर त्यात चूक काय असं सांगत नामदार बावनकुळे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं राज्यात सुरू केलेल्या कारवाईंचं समर्थन केलं। राज्यातील साखर कारखानदार इथेनॉल निर्मितीकडे वळले आहेत, यातूनच साखरेची टंचाई निर्माण होऊन साखर दरवाढ झाली आहे। तथापि साखरेसह जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे। यासंबंधी राज्य मंत्रिमंडळाच्या येत्या साप्ताहिक बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य निर्णय घेतील असं नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। यावेळी आमदार अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, विजय जाधव, महेश जाधव उपस्थित होते।